महाराष्ट्र लाईव्ह मधून आशिया चषकाच्या साखळी सामन्यामध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा उडवला। दुबईच्या मैदानात खेळल्या झालेल्या या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारतासमोर 128 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं। भारतानं हे आव्हान 16व्या षटकातच पार केलं। सलामीच्या अभिषेक शर्मानं अवघ्या 13 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा फटकावल्या, पण शुभमन गिल 10 धावांवरच बाद झाला। त्यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी साकारली। दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला। मात्र या सामन्यानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करणं टाळलं। पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातले राजकीय संबंध ताणले गेलेत, त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासियांची भावना होती। मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकामध्ये खेळण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला। पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं आणि मग सामन्यानंतर देखील दोन्ही देशाचे खेळाडू हस्तांदोलन न करता आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये परतले। पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आणि भारतीय सैन्याला समर्पित करतो। विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य, पहलगाम हल्ल्यातील पीडितांसोबत आमच्या सहवेदना असल्याचंही सूर्यकुमारने म्हटलंय। भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। नागपूरच्या लक्ष्मी भुवन चौकात देखील क्रिकेट प्रेमींनी आनंद साजरा केला। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानला लष्करी पातळीवर धडा शिकवला आणि आता क्रिकेटच्या मैदानात देखील भारतीय वीरांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा नामोहरम केलं। भाजपच्या नवनाथ बन यांनी विजयानंतर भारतीय संघाचं अभिनंदन केलं। दरम्यान संजय राऊतांच्या पाकिस्तान प्रेमाची विकेट ही यावेळी पुन्हा उडालीये। त्यांनी मातोश्री आणि सामना कार्यालयाबाहेर फटाके फोडावे असा मिश्किल टोला देखील नवनाथ बन यांनी राऊतांना लगावलाय। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये गांगुली बिनविरोध निवडून येऊ शकतात असंही बोललं जात आहे। भारताच्या मीनाक्षी हुड्डानं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचलाय। लिव्हरपूलमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत नाझीम किझाईबेला पराभूत करत सुवर्ण पदकावर तिनं आपलं नाव कोरलंय। 24 वर्षांच्या मीनाक्षीनं 4-1 अशा निर्णायक फरकानं विजय मिळवत भारताच्या जोडीमध्ये सुवर्णाची कमाई केली आहे। तर दुसरीकडे जस्मीन लांबोरियानं देखील 57 किलो गटामध्ये सुवर्ण पटकावत भारताच्या विजयामध्ये आणखी एक तारा जोडलाय। निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे। यानंतर विवरणपत्र भरताना 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 1,000चा तर त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 5,000चा दंड भरावा लागणार असल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलंय। तर आतापर्यंत 6 कोटींपेक्षा अधिक लोकांनी विवरणपत्र दाखल केल्याची माहिती ही आयकर विभागानं दिलेली आहे। महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार हा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आलाय। सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार हा आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आलेला असून आज राजभवन इथं त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं रणशिंग फुंकलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गोल्फ मैदानावरून निघणाऱ्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते हे सहभागी होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक पार पडली। तब्बल 1.5 तास बैठक सुरू होती। बैठकीमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांना मार्गदर्शन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आदेश दिलेले असून निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्यात अशा सूचनाही दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची स्वतंत्र बैठक घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसेनेनं मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलंय।
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले मुंबईतील माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचं सचिन अहिर म्हणाले होते. त्यानंतर मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आम्ही सर्व माजी नगरसेवक शिंदेंसोबत असल्याची ग्वाही यावेळी या माजी नगरसेवकांनी दिली आहे. तसंच निवडणुकीमध्ये दणदणीत मताधिक्यानं जिंकू असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनंतर मनोज जरांगेंनी आपली तोफ आता अजित पवारांवर डागली आहे. अजित पवारांवर बोलताना मनोज जरांगेंनी भुजबळांचा अलीबाबा असा उल्लेख केलाय. कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला असा संतप्त सवाल जरांगेंनी अजित पवारांना केलाय. दरम्यान सरकार म्हणून आम्हाला कुठलाही नाराज करायचं नाहीये असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं. याला जरांगेंनी उत्तर दिलंय. पांढरी फकाट दाढी त्यात मानते का राईट दिसतो शिक्का जस का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा. असे पाळलेत ते परळीची लाभार्थी गँग. त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले, सगळे ओबीसी बदनाम केले. त्या गँगने आता यांना बोलताय ना, त्या गँगीचे 2 नेते आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेतय आणि इकडं जातीवाद पेटून देते. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेमध्ये ठेवला. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आमच्यातली क्वालिफाईड मुलं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलं. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी अशी टीका हाकेंनी जरांगेंवर केली आहे. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्या लेकरांना बोलायचे अधिकार तुम्हाला कुणी दिले असं म्हणत जरांगेंनी तुम्हाला धनगर मराठ्यांमध्ये वाद लावायचा आहे का असा सवालही केलाय. ओबीसी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये खरे. आता तुम्ही आमचं आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता याच्या अपवाद राहिले ना. आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पुरायचं. विचाराची लढाई खेळायची, वैचारिक लढाई. परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचंय त्या परळीच्या लाभार्थी टोळी आणि गोत्यात आणायचे मराठे, धनगर आणि गोरगरीब ओबीसी. दरम्यान भुजबळांनी गेल्या 25 वर्षांचा इतिहास बघावा अशी टीका जरांगेंनी छगन भुजबळांवर केली आहे. ओबीसींनी ओपनमधून घेतलेल्या जागा सोडा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाही. जाऊ द्या, ओबीसीचं खातेत ओपन मध्ये 50% येऊन बी खाते तरी आमची तुमच्या लेकराविषयी नियत चांगलीच. आणि तुमची इतकी वाईट नियत हे बघा. तुम्ही तर किती विरोध करा गड्या हो. आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर कुणबी नोंदणी असणाऱ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा GR सरकारनं काढला. मात्र यानंतर ओबीसी समाजाकडून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यानंतर आता कुणबी समाजानं देखील या निर्णयाचा निषेध नोंदवलाय. आज कोकणातील कुणबी समाजाच्या वतीनं 7ही जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढून मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि ओबीसी मध्ये त्यांना घेऊ नये त्याच्यासाठी अखंड कोकणामध्ये 7च्या 7 जिल्ह्यामध्ये 15 सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयामध्ये आणि जिल्हा कार्यालयाच्या मध्ये प्रत्येक तालुक्यावाईज आपण निवेदन आणि तिथं मोर्चाच्या माध्यमातून तिथं निवेदन देणार आहोत. मराठा आरक्षणाच्या GR नंतर राज्यातील ओबीसी नेते देखील आक्रमक झाले. त्यावरून आता मनोज जरांगे, भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंमध्ये रोजच शाब्दिक वाद सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. नेत्यांनी कितीही राजकारण केलं तरी समाज वास्तविकता समजून घेतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. टोकाच्या राजकारणात समाजाचं कधीही भलं होऊ शकत नाही असा सल्ला देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी नेत्यांना दिलाय. टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही. समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोचवली तरच होऊ शकतं. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोचवतो. समाजाची काळजी आम्ही घेतो. त्यामुळे नेत्यांनी
किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो, हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी सरकारला धारेवर धरलंय. आरक्षणामुळे महाराष्ट्र अस्थिर झाल्याचं विधान शरद पवारांनी केलंय, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारनं स्थापन केलेल्या समितीवर देखील शरद पवारांनी बोट ठेवलंय. बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू आहे. तसंच बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समिती गठीत होणार असल्याची माहिती ही मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार 4 राज्यामध्ये बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी ही चळवळ उभी राहिली. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावं ही भूमिका असल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय. आणि समाजाचे लोक हे फार सुज्ञ आणि अभ्यासू झालेले आहेत, म्हणून याला कुठेतरी चांगल्या रीतीने लढा देऊन समोर नेण्याची गरज आहे. पण याला एकही असायला पाहिजे. इंद्रनील नाईक म्हणून तिथे एकटा लढणार नाही किंवा कुठली संघटना म्हणून एकटे लढणार नाहीये. हा समाज पूर्ण एक सोबत लढणार आणि एक सोबत मागणी करणार आहे. बीडमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा निघणार आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज एसटी प्रवर्गात येतो, त्यामुळे मराठा समाजाप्रमाणेच बंजारा समाजासाठी देखील हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं अशी मागणीही समाजाच्या वतीनं करण्यात येते. या मागणीसाठी आज बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. जालन्यात आज बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात येतो अशी स्पष्ट नोंद आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यामधील सकल बंजारा समाज, संपूर्ण बंजारा समाज नाही तर लगतच्या जिल्ह्यातील पण बहुतांश बंजारा समाज उद्याच्या या भव्य दिव्य अशा मोर्चाला येणार आहे. परभणीच्या पिंगळी गावात प्रहारकडून शेतमजूर हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बच्चू कडू यांनी सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या जातीकरणावर भाष्य केलंय. शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलो असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं असं बच्चू कडू म्हणाले. तर राजकारण्यांच्या षडयंत्रामध्ये अडकून नसा असं आवाहन देखील बच्चू कडू यांनी केलंय. बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत. मराठा समाजातील महिलांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेवराई तालुक्यात लक्ष्मण हाकेंवर हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच सभेमध्ये हाके यांनी मराठा समाजावरील ओबीसी मुलांच्या लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवलेला होता. बीडच्या गेवराई मतदारसंघात आमदार विजयसिंह पंडित यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय आणि नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. तर शहरामध्ये ठिकठिकाणी चलो बीडचे बॅनर देखील लागले. मागील काही दिवसांमध्ये गेवराई मतदारसंघात लागलेल्या या बॅनरवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी सरकारकडे केली आहे. धाराशिवमध्ये 55 वर्षीय व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माणिकराव डोईफोडे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ओबीसी आरक्षण जाणार म्हणून आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाला होता अशी माहिती ही कुटुंबियांनी दिली आहे. वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा या गावातील ही घटना आहे. यांना तातडीने आणि येथील पालकमंत्री असतील, येथील पालकमंत्री समजा येथील आमदार आणि स्थानिक नेत्यांनी यांना सर्वांनी आधार देऊन आर्थिक मदत करून उच्च शिक्षणासाठी जो मुलगा त्यांचा राहिलेला उच्च शिक्षण घेतोय त्याच्यासाठी तातडीने मदत करून त्यांना नोकरी लावून देण्याची हमी घ्यावी एवढंच.
बारामतीत सर्वपक्षीय धनगर बांधवांची बैठक पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला बारामतीत येऊन धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये एसटीचं आरक्षण लागू करू असं जाहीर केलं होतं. त्यानंतर अनेक कॅबिनेट झाल्या तरी धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलं गेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन देणार असल्याचा धनगर बांधवांनी बैठकीत निर्णय घेतला. राज्य सरकारनं लवकरच भूमिका स्पष्ट केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा धनगर बांधवांनी सरकारला इशारा दिलाय. यासोबतच बुलेटिनमध्ये ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.